नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, एक कोल्हापूरकर. नाही तिट्टीत, नाही अड्डीत. आपला विषय पंपावर असतोय. आपण एकदम केला की करेक्ट कार्यक्रम करतोय. सुट्टी नॉट. हा अप्रोच जो आहे ना आपला, हा अप्रोच आपल्याला एका प्रगत शहरापासून एका मोठ्या खेडेगावापर्यंत कसा घेऊन चाललेला आहे त्या संदर्भात ही व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी वापरून तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. मित्रांनो, काल 26 जून झाला, म्हणजे शाहू जयंती झाली आणि सगळ्यांनी स्टेटस ठेवलेलं होतं की पुरोगामी विचारांचे आम्ही खरे वैचारिक वारसदार वगैरे, असं तसं आम्ही शाहू महाराजांचे विचार कसे पुढे घेऊन जात आहोत वगैरे, असं बरंच काही काही त्यामध्ये लिहिलेलं होतं. बरेचसे होते शाहू महाराजांचा एवढा छोटा फोटो आणि आपला स्वतःचा एवढा मोठा फोटो वगैरे, असं सगळं प्रत्येकाचं करून झालं. आणि यामध्ये एकच होतं की आम्ही पुरोगामी विचारांचे खरे वारसदार, आम्ही शाहू महाराजांचे विचार आम्ही खरंच पुढे घेऊन जात आहोत. आणि हे बघितल्यावर इतकं हसायला येत होतं आणि काय बोलावं हे समजत नव्हतं. मित्रांनो, शाहू महाराजांना आपण काय समजलं, आपण काय समजतो, शाहू महाराज आपल्यासाठी नक्की कोण आहेत, काय आहेत, त्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर पहिल्यांदा कोल्हापुरातून बाहेर पडायला पाहिजे. लक्षात घ्या, शाहू महाराज समजून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा कोल्हापुरातून बाहेर पडायला पाहिजेत आपण. आणि मग लक्षात येईल की शाहू महाराजांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेलं आहे आणि आपण सध्या काय करत आहोत आणि भविष्यासाठी काय पेरत आहोत. मित्रांनो, जेव्हा मी पूर्ण भारतामध्ये फिरतो तेव्हा कळतं की शाहू महाराज, आमचा राजा, किती ग्रेट होता. त्याचे जे काही विचार होते, जे काही खरं पुरोगामित्व होतं, ते केवढं मोठं होतं, ते कार्य केवढं मोठं होतं. मित्रांनो, 100-125 वर्षापूर्वी एक राजा विचार करतो की आपल्या शहरामध्ये एक एअरपोर्ट असावं. एअरपोर्ट म्हणजे तेव्हा लोकांकडे बस स्टँड पण नसतील किंवा बैलगाड्या लावायला सुद्धा जे काही, म्हणजे पूर्वी बैलगाडीने प्रवास करायचे त्याच्यासाठी सुद्धा काही स्टँड बिंड नसतील. पण तेव्हा विचार करतो की आपल्या शहरामध्ये एक एअरपोर्ट असावं, एक औद्योगिक नगरी असावी. ती औद्योगिक नगरी स्थापन करतो. वेगवेगळ्या व्यापारी पेठा असाव्यात, त्या व्यापारी पेठा स्थापन करतो. ह्या सगळ्यासाठी कार्य करण्यासाठी लागणारे जे काही विद्यार्थी आहेत, जे काही लोक लागणार आहेत, ते घडवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था स्थापन करतो, वेगवेगळी वसतिगृह स्थापन करतो. ही सगळी लोक जी आहेत, ही सगळी कामाला लागतील, याच्यासाठी यांचं मनोरंजन व्हावं. हे मनोरंजन व्हावं म्हणून एक सांस्कृतिक दृष्टीनं, सांस्कृतिक विचार करून एक थिएटर असावं, एक थिएटर बांधतो, एक मैदान बांधतो. ही सगळी लोक जी आहेत ती आपल्या एका शहरामध्ये राहतील म्हणून एक राधानगरीसारखं मोठं धरण बांधतो. एवढा मोठा हा विचार आपला राजा करतो. आणि आपण काय करतो? आपण काहीही करत नाही. आपण फक्त म्हणतो आम्ही पुरोगामी विचारांचे वारसदार, आणि मस्त तांबडा पांढरा पितो आणि म्हणतो नाही तटत, नाही अडत. मित्रांनो, हे जे काही कार्य आहे ना, ह्याची आपल्याला किंमत खरंच नाहीये. खरंच किंमत नाहीये आपल्याला. म्हणजे पूर्वीच्या लोकांना सुद्धा नव्हती, आत्ताच्या लोकांना सुद्धा नाहीये आणि येणाऱ्या काळातल्या लोकांना सुद्धा नाहीये. कारण आपला नाही तटत, नाही अडत हा अप्रोच. जेव्हा मी बाहेर बघतो, जेव्हा बाहेर मी अख्ख्या भारतामध्ये फिरलेलो आहे, भारतामध्ये जेव्हा बाहेर जातो तेव्हा कळतं. आत्ता नुकतंच मी वाराणसी आणि प्रयागराजला गेलेलो होतो. कधी एअरपोर्ट झालं होतं तिथं? आत्ता नुकतंच, म्हणजे बोटावर मोजणाऱ्या वर्षांमध्ये एअरपोर्ट झाले तिथं आत्ता. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट झाले आणि आपल्याकडे 85 वर्षापूर्वी एअरपोर्ट झाले आणि आपण ते चालू ठेवू शकलो नाही. हे आपलं दुर्दैव आहे. हे आपलं दुर्दैव आहे. दरडोई उत्पन्नामध्ये कधी आपला 2 नंबर, कधी आमचा 4 नंबर. आणि आता कुठे आहे आपण? आपण कुठे आहे? आपण खरंच नेतो का शाहू महाराजांचे विचार? पाळतो का शाहू महाराजांचे विचार? त्यांच्या विचारांना खरंच चालतो आहोत का? नुसतं म्हणायचं आम्ही पुरोगामी विचारांना चालतो. आणि काय करतो? काय केलं? राजकारणी म्हणा, आपल्यासारख्या नुसतं नाव घेऊन, इतिहासाचे दाखले देऊन टिमकी वाजवणाऱ्या लोकांनी आपण काय केलं? एक फक्त शाहू महाराजांचं वेदोक्त शास्त्रोक्त काही जे काही प्रकरण आहे, ज्यावर त्यांचे विचार आहेत, त्यांचे स्वतःचे वैयक्तिक विचार आहेत, ते कुठले तरी विचार घेतले, ते काढलं. कारण तो एक भावनिक मुद्दा आहे. तो भावनिक मुद्दा आहे. त्यातून आता साध्य काहीच होणार नाही. ते त्यावेळेचे तत्कालीन मुद्दे होते. आता यातून काही साध्य होणार नाही. फक्त भावनिक केलं जाणार आहे, राजकारण केलं जाणार आहे, 1-2 तट पाडले जाणार आहेत.
हेच फक्त जे आहे ते हायलाइट केलं जातं. पण किती प्रकर्षानं बोलतात हो हे इतिहास तज्ञ, हे राजकारणी किंवा आपल्यासारखे सर्वसामान्य लोक, की राधानगरीसारखं एक मोठं धरण झालं, नेक्स्ट काय, पुढं काय? बंधारे त्यांच्या वेळचेच, धरण त्यांच्या वेळचंच, औद्योगिक नगरी त्यांच्या वेळचीच, सांस्कृतिक म्हणायला गेलं तर केशवराव भोसले त्यांच्या वेळचंच, ते पण जाळून टाकलं आम्ही जाता जाता. व्यापारी पेटा त्यांच्या वेळच्याच. अरे मग आपण काय केलं ह्याच्यावर आपण कधी बोलतो का? नाही, आम्ही फक्त वेदोक्त शास्त्रोक्त, संपला विषय. शाहू महाराजांना आम्ही तेवढ्यापुरतच मर्यादित ठेवलं. आपल्याला शाहू महाराजांची किंमत नाहीच कळाली, खरंच नाही कळालेली. यासाठी तुम्हाला प्रत्येकाला बाहेर पडायला पाहिजे, प्रत्येकानं बाहेर पडायला पाहिजे, आणि मग आपल्याला कळेल की आपला राजा किती मोठा होता. एक मगाशी मुद्दा राहिला की क्रीडा क्षेत्र. मी आत्ता गेलेलो, तुम्हाला बोललो प्रयागराजला मला एक व्यक्ती भेटले, पैलवान होता तो आपल्या इथं मोतीबाग तालमीमध्ये, ते बरेच वर्ष, आता 70-75 वर्षाचे, ते मोतीबाग तालमीमध्ये काय ते आपलं म्हणायचं शिकायला आलेले होते, आणि हरियाणाचे आहेत ऍक्च्युली, ते खरं युपी मध्ये राहतात. तर त्यांनी मला स्टोरी सांगितली की काय तुमचा राजा होता हो, तुमचा किती भारी राजा होता. म्हणजे एवढा विचार असावा की बाबा खेळ म्हणजे फुटबॉल, क्रिकेट, परत त्यानंतर तुमचं कुस्ती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यासाठी त्याचं काय विजन होतं हे बाहेरच्या लोकांना समजतंय. आणि आपल्या लोकांना काय, आपण आता त्या तालमी ज्या आहेत त्या सगळ्या बंद केल्या, त्या तालमीमध्ये मस्त डॉल्बी बिल्बी ठेवायला जागा केली, जे आहे त्या औद्योगिक नगऱ्या बंद पडायला चाललेलो आहोत, नवीन तर काहीच विचार नाहीत. आज कोल्हापूर एक मोठं वृद्धाश्रम बनत आहे, मोठं वृद्धाश्रम. विचार केलाय का कधी? जेव्हा परवा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या निवडणुका झाल्या, तेव्हा बघितलंय का किती लोक बाहेरनं कोल्हापूरमध्ये आली. दररोज शुक्रवारी ब्लाबला कार म्हणा, एसट्या म्हणा, कोल्हापुरातनं लोक बाहेर किती जात आहेत आणि दरवेळी विकेंडला किती येत आहेत. विचार केलाय? कोल्हापुरातली इन्व्हेस्टमेंट कमी होत चालली आहे. एक आमच्या सोनारांनीच नुसतं उदाहरण सांगितलं, ते भिशी असतात ना की 12 महिने पैसे भरायचे, 1 महिन्याचे तुम्हाला ऍडिशनल पैसे मिळतात, अशा कोल्हापूरमध्ये अनेक भिशी आहेत. आज पिढ्यात जर राहिल्या नाहीत तर लोक इन्व्हेस्ट कुठले करणार? भवितव्य काय कोल्हापूरकरांचं? काहीच नाही. तुम्ही विचार करा, मोठं वृद्धाश्रम बनत आहे. तुम्ही आसपास सगळीकडे बघा, तुमच्या गल्लीतनं बघा, या गल्लीतनं त्या गल्लीपर्यंत, मी सगळ्या गल्ल्यांमध्ये बघितलेलं आहे. सगळीकडे माझे मित्र आहेत. तुम्ही शिवाजी पेठ म्हणा, मंगळवार पेठ म्हणा, बुधवार पेठ म्हणा, गुरुवार पेठ म्हणा, शुक्रवार पेठ म्हणा, सगळ्या गल्ल्यांमध्ये मित्र आहेत. मी जिथं राहतो तिथं पण आहेत. बघतो ह्या टोकाला एक पोरगा राहतोय, ह्या टोकाला एक पोरगा राहतोय. शहराबद्दल मी विशेषतः बोलतोय, गावांमधलं एवढं नाही. गेली सोडून कोल्हापूर. आता येणं फार कमी आहे. तर शाहू महाराजांनी आपल्यासाठी एवढं काही करून ठेवलंय, परंतु आपल्याला काहीही करता येत नाहीये. आता पाण्याची बोंब आहे. कोल्हापूर हे भारतामधलं सगळ्यात जास्त पाणी असलेल्या शहरांमधलं एक आहे, जिथं पाण्याचे मुबलक प्रमाणात जे आहे ते रिसोर्सेस आहेत, आणि आपल्याकडे पाणी टंचाई. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला. काल ज्यांनी स्टेटस ठेवलं, ज्यांनी हे केलं, त्यांनी विचार करायला पाहिजे की शाहू महाराज कोण होते, काय होते, आपण खरंच विचार पुढे घेऊन जात आहोत का, आणि कोल्हापूरकरांना काय करायला पाहिजे. दरवेळी आपल्याला नुसतं सांगितलं जातं, दरवेळी आपल्याला आमिष दिली जातात. फक्त राजकारण्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये. आपला अप्रोच पण बदलणं खरंच गरजेचं आहे ना. आपण तेच बदलत नाहीये. आणि एकच उत्तर, सगळ्याचं उत्तर एकच, शेंडा पार्क. जे काय येणार ते सगळं शेंडा पार्क मध्येच येणार. शेंडा पार्क केवढं, तिथं जागा केवढी, तिथं येणार काय, IT पार्क तिथंच, SP ऑफिस तिथंच, कलेक्टर ऑफिस तिथंच, महानगरपालिका तिथंच, हे तिथंच, ते तिथंच, हॉस्पिटल तिथंच. जागा केवढी, बोलताय काय, करताय काय. त्यामुळं आपण जी काही टिमकी वाजवतो ना, किंवा आपण काही वेगळं करतो ना, आम्ही जगात सगळे वेगळे, नाही तट्ट्यात नाही आडेत, विषय पंपावर आपला केला की नाही करेक्ट कार्यक्रम, आणली की नाही नंदिनी, कुठली ती नांदणीची माधुरी हत्तीण परत वगैरे, कुठल्या गोष्टी गौरवाच्या आहेत, कुठल्या गोष्टींबद्दल आपण अभिमान बाळगायला पाहिजे. आणि आपण काय क्रिस्टियानोचा फोटो लावला, मेस्सीचा फोटो लावला, विषय वेगळा. अरे कोल्हापूर एक मोठं खेडेगाव बनवत चाललेलो आहोत, यासाठी आपण सगळेच जबाबदार आहोत. फक्त राजकारण्यांना दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. बऱ्याच गोष्टी रिपीट झाल्या असतील, बऱ्याच गोष्टी
तुम्हाला पटले असतील, नाही पटले असतील, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.